आज आमच्याकडे येत होता पाऊस. सुरुवातीला धो-धो पडला, पण नंतर थोडा कमी झाला. आता अशा पावसात सर्वांनाच काहीतरी चटक-मटक खाण्याची इच्छा होते. तशीच मला पण झाली. तेवढ्यात बाहेरून आवाज आलाच. "अगं, आज ब्रेड पॅटीस बनवते का?" मी ब्रेड आणून देतो. खरं तर गरम-गरम ब्रेड पॅटीस म्हणजे माझा वीक पॉइंट. मग मी क्षणाची विश्रांती न घेता लगेच हो म्हणाले आणि लगेच किचनमध्ये जाऊन 4 बटाट्यानं कुकरमध्ये उकडायला ठेवले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, ब्रेड पॅटीस म्हणजे काय? तर ब्रेड पॅटीस म्हणजे एक प्रकारचा ब्रेड वडाच. फक्त शब्दामध्ये थोडासा बदल झाला, बाकी वेगळं असं काही नाही. बटाटे उकडताय तोवर एका बाउलमध्ये थोडंसं बेसन पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, ओवा, अर्धा चमचा धना पावडर आणि थोडं थोडं पाणी टाकून न जास्त पातळ न जास्त घट्ट असं बॅटर बनवून घेतलं. तेवढ्यात बटाटे पण उकडलेत. मग एका कढईमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. त्यात मोहरी, जिरे, हिंगाची फोडणी तयार केली. त्या फोडणीमध्ये हिरवी मिरची, लसूण, आल्याचं असं वाटण बनवलेलं ते टाकलं. थोडासा कढीपत्ता पण टाकला आणि सर्व व्यवस्थित फ्राय करून घेतलं. मग त्यात हळद आणि उकडून नंगू-पुंगू केलेले बारीक बारीक चिरलेले बटाटे टाकले. चवीनुसार मीठ टाकलं. भाजी व्यवस्थित फ्राय केली आणि गॅस बंद केला. गॅस बंद केल्यावर लिंबू पिळायला विसरायचं नाही हं. तीच खरी चव असते. मग काय, एक ब्रेड घेतला, त्यावर भाजी नीट पसरवून घेतली आणि त्यावर आणखी एक ब्रेडची स्लाइस पालथी मारून घेतली. मग त्याला त्रिकोणी असं कट केलं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी सुद्धा कट करू शकतात. दुसरीकडे मी आधीच तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता आपल्या ब्रेडचा जो स्लाइस आहे आपण तो त्या बॅटरमध्ये व्यवस्थित घोळवून घेणार आहोत आणि गरम तेलामध्ये सोडून घेणार आहोत. एकदा दोन्ही बाजूने व्यवस्थित तो तळला गेला की आपला जो ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड वडा आहे तो खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद. आता इथे आलाच आहात ते एक लाईक करायला विसरू नका.